वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। सावत्र वडिलांकडून मुलीची हत्या झाली आहे। मुलगी रात्रीची झोपत नसल्याने ही हत्या करण्यात आलेली आहे। हत्येनंतर मृतदेह समुद्रात फेकलाय। मुंबईतला हा धक्कादायक प्रकार आहे। पोलिसांकडून आरोपीला आता अटकही करण्यात आलेली आहे। सावत्र वडिलांकडून मुलीची हत्या करण्यात आलेली आहे। मुलगी रात्रीची झोपत नसल्याने ही हत्या करण्यात आली आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? संतापजनक हा सगळा प्रकार आहे। खरंच लागवी धक्कादायक असा प्रकार आहे। खरं तर ही मुलगी जी आहे ही रात्रीची झोपत नाही आणि सतत मोबाईलवर असते। यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडसर येत असल्याने सावत्र वडिलांनी तिचं हत्या करून तिला ससून डॉक येथील समुद्रामध्ये फेकून दिली। आणि विशेषतः ही हत्या झाल्यानंतर इम्रानने घर गाठलं। अमायरा भेटत नसल्याने आई सगळीकडे शोध सुरू केला होता तिच्या आईने, म्हणजेच नाझियाने। आणि ह्यामध्ये इम्रानने देखील तिला मदत केली अमायराला शोधण्यासाठी। मात्र आपण जर बघितलं तर नाझिया सोबत तो पोलीस स्टेशनला देखील गेला। अँटॉप हिल पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली की नाझिया अमायरा सापडत नाहीये। मात्र मंगळवारी सकाळी एका मच्छीमाराला अमायराचा मृतदेह ससून डॉकजवळ समुद्रात सापडला आणि त्यानंतर त्यांचा हा सगळा शोध थांबला। मात्र परिमंडळ 4च्या उपायुक्त आर राग सुधा यांच्या मार्गदर्शनाखाली अँटॉप हिल पोलिसांनी जवळपास 162 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। आणि ज्या वेळेला हत्या झाली त्याच्या साधारण या मुलीचं काय वय होतं? साधारण ही मुलगी 6 ते 7 वर्षांची होती। आणि ही मुलगी जी आहे ही नाझियाच्या पहिल्या लग्नातून झालेली होती। खरं तर नाझियाला 5 मुलं आहेत आणि नाझियाचे 2 घटस्फोट झालेले आहेत। आणि इम्रान बरोबरचं जे तिचं लग्न आहे हे 3रं लग्न होतं। विशेषतः पोलिसांनी जे 162 कॅमेरे चेक केले, सीसीटीव्ही जेव्हा तपासले, त्यावेळेला अमायराची हत्या करण्यापूर्वी अमायरा इम्रान बरोबर असल्याचं त्याच्यात त्यांना दिसून आलं। आणि त्यानंतर जी शोधाची सुई आहे ती कुठेतरी इम्रानकडे वळली आणि त्यानंतर इम्रानला उलटे सुलटे प्रश्न पोलिसांनी केल्यानंतर इम्रानने खरी गोष्ट काय आहे ती पोलिसांसमोर उघड केली। आता सध्या इम्रान पोलिसांच्या ताब्यात आहे, अटक करण्यात आली आहे त्याला। आणि ही सगळी जी गोष्ट आहे ती अत्यंत धक्कादायक अशीच म्हणावी लागेल। निश्चित भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।